आजीची श्रद्धा. एका छोट्याशा गावात एका झोपडीत रुक्मिणी आजी राहत होती. ती खूप दयाळू होती, पण खूप गरीब होती. तिच्याकडे खाण्यासाठी काहीच नव्हतं. रोज ती उपाशीपोटी झोपायची, पण तिची देवावरची श्रद्धा कधीच कमी झाली नाही. ती रोज सकाळी उठून देवाची प्रार्थना करायची. एक दिवस आजी खूप थकली होती. तिला खूप भूक लागली होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, देवा, मला खायला काही मिळालं तरी चालेल, मी तुझी आभारी राहीन. मला फक्त एक घास हवा आहे. अचानक तिच्या झोपडीसमोर एक तेजस्वी प्रकाश चमकला. तो प्रकाश इतका तेजस्वी होता की आजीचे डोळे दिपून गेले. त्या प्रकाशातून देवी स्वतः प्रकट झाली. देवीने प्रेमाने आजीला हाक मारली, माझ्या लेकरा, उठ. देवी म्हणाली, तुझ्या श्रद्धेने मला इथे आणलं आहे. आता तुला उपाशी राहावं लागणार नाही. देवीने आपल्या हाताने एक मोठी टोपली तयार केली. ती टोपली फळं, धान्य, गरम भाकऱ्या आणि इतर अनेक पदार्थांनी भरलेली होती. आजीचे डोळे आनंदाने चमकले. ती म्हणाली, हे देवा, तुझ्या कृपेने माझं आयुष्य उजळलं. मी तुझी खूप आभारी आहे. त्या दिवसापासून रुक्मिणी आजी कधीच उपाशी राहिली नाही. तिने मिळालेले अन्न गरजू लोकांनाही वाटले.